नमस्कार, मी सीमा जाधव. सोनावणे टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनमध्ये घेऊयात महाफास्ट 100 बातम्यांचा आढावा. मनोज जरांगेंनी असंख्य मराठा बांधवांसह किल्ले शिवनेरीवर शिवजन्मभूमीचं दर्शन घेतलं. जरांगे आज रात्री उशिरा मुंबईत पोहोचण्याची शक्यता. किल्ले शिवनेरीवर दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगेंची जुन्नरमध्ये सभा. आपली लढाई आरक्षणासाठी, आंदोलन शांततेत झालं पाहिजे, जरांगेंचं समाजाला आवाहन. जुन्नरमध्ये हार्ट अटॅकमुळे मराठा आंदोलकाचा मृत्यू. सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव. आंदोलक केजच्या वरटगाव मधील असल्याची माहिती. मराठ्यांविरोधातील आडमुठी भूमिका सोडून द्या, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा. उद्या मनोज जरांगे मुंबईत पोहोचणार. राज्य सरकारनं आंदोलकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही, मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. विधानसभेआधी सरकारने जरांगेंशी चर्चा केली होती. फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर मराठी माणसाला मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार, राऊतांचं वक्तव्य. फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, मात्र उद्धव ठाकरेंनी ते आरक्षण घालवण्याचं काम केलं. राऊतांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. राहुल गांधी ओबीसींच्या समर्थनात बोलतात. काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, मराठा आरक्षणावर बावनकुळेंचं वक्तव्य. चर्चा करण्यासाठी आम्ही कधीच नकार दिला नाही, जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम होते, म्हणून मुंबईला जाऊन चर्चा करण्याचं ठरवलं, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. तर त्यांनी चर्चेसाठी फोन केला होता, त्यांच्यामध्येच काय झालं आम्हाला माहीत नाही, जरांगेंचं वक्तव्य. धनंजय देशमुख मराठा आंदोलनात सहभागी. मस्साजोगचे गावकरी पूर्ण वेळ आंदोलनात सहभागी राहणार, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तयारी. आझाद मैदानावर मराठा बांधव येण्यास सुरुवात. खबरदारीसाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात. आमच्या अटी शर्थी काढून टाकाव्यात, जरांगेंची मागणी. तर आरक्षण देऊन फडणवीसांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं, जरांगेंचं आवाहन. गणेशोत्सवात अडथळा आणायला आमच्या हातात काय बंदुका आहेत का, जरांगे विरोधकांवर आक्रमक. अंतरवाली सराटीत गणपती काळात महालक्ष्मी बसलेल्या असताना हल्ला केला तेव्हा कुठे होतात, मनोज जरांगेंचा हल्लाबोल. शरद पवार उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केल्यात, राऊतांचं वक्तव्य. तर सरकारकडेच मागणी करणार, ट्रम्पकडे मागणी करू शकत नाही, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंना उद्देशून राऊतांचा सरकारला मिश्किल टोला. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका. फडणवीस आरक्षणाबाबत पुढाकार घेत आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. फडणवीसांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं, सरकारकडून अनेक चांगले निर्णय, मराठा समाजासाठी सरकार सकारात्मक पद्धतीनं काम करेल, भाजप आमदार निरंजन डावखरेंची प्रतिक्रिया. आम्ही देखील जरांगेंच्या आंदोलनाचे समर्थकच, मात्र मुख्यमंत्री किंवा कुणाच्याही आईबद्दल बोलणं ही शिवरायांची शिकवण नाही, भाजप आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. महायुती सरकार मराठा समाजाच्या पाठीशी, जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री योग्य मार्ग काढतील, भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या आंदोलनासाठी नंदुरबारहून असंख्य मराठा बांधव मुंबईकडे रवाना. मुंबईत जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार, सरकारने जेलमध्ये टाकलं तरी मागे हटणार नाही, मराठा बांधवांचा निर्धार. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव परांडा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करत कार्यकर्ते मुंबईला रवाना. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नागपुरात ओबीसी महासंघाची बैठक. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंच्या उपस्थितीत बैठक. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यामधील शाळा लवकर सोडणार, जरांगेंच्या गाड्यांचा ताफा लोणावळा मार्गे मुंबईत दाखल होणार। जरांगे लोणावळ्यामध्ये दाखल होण्यापूर्वी शाळा सोडणार। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना। सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चासह सर्व मराठा संघटना एकत्रित मुंबईकडे रवाना। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी सोलापूरच्या माढामधून मराठा बांधव मुंबईकडे रवाना। मराठा आरक्षण घेऊनच माघारी परतणार, मराठा बांधवांचा निर्धार। आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा बॅनर खबरदारी म्हणून काढला। इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा बॅनरवर उल्लेख होता। खबरदारी म्हणून पोलिसांनी बॅनर सुरक्षित काढून ठेवला। अहिल्यानगरमध्ये भर पावसातही रात्री 1 वाजता जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर। नेप्ती गावात मराठा समाज बांधवांकडून जेसीबी आणि क्रेनमधून फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं स्वागत। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या कालिका मंदिर परिसरात मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न। बैठकीतून जरांगेंच्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय। मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनासाठी कोल्हापूरमधून शाहीर मुंबईकडे रवाना। आझाद मैदानावर पोवाड्यांचा कार्यक्रम होणार। शाहीर दिलीप सावंत यांच्यासह कलाकार मुंबईकडे रवाना। सोलापुरातील काँग्रेसचे मराठा समाजाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना। जरांगेंच्या आंदोलनाला मराठवाड्यातील सत्ताधारी विरोधी आमदार खासदारांचा पाठिंबा। संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, विलास भुमरे या आमदारांचा पाठिंबा, तर बजरंग सोनवणे, संजय जाधव या खासदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। मनसेचे माजी आमदार राजू पाटील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी। राजू पाटलांनी सपत्नी गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं। परभणीचे सामाजिक कार्यकर्ते आशिष वाकोडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश। हर्षवर्धन सपकाळ आणि चंद्रकांत हांडोरेंच्या उपस्थितीत प्रवेश। बीडच्या आष्टीमधील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरण। जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यातून आमदार सुरेश धसांना वगळलं। सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंनी धसांवर गंभीर आरोप केले होते। नागपूरच्या सावनेरमधील दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल मंत्री बावनकुळेंची धाड। लोकांच्या तक्रारीबाबत बावनकुळेंकडून फाईल्सची तपासणी। गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा। कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। खड्डे असलेल्या महामार्गांवर टोल वसुली करू नये या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन। नागपुरातील कळमेश्वर शिवारात काल वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना। पालकमंत्री बावनकुळेंनी मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। विरारमधील इमारत दुर्घटना प्रकरणी बिल्डर नीतल सानेवर सदोष गुन्हा दाखल। बिल्डर अटकेत। इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी। विरार इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। दुर्घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी शोक व्यक्त केला। नाशिकच्या शिंगवे बहुला गावातील घरावर पॅराशूट कोसळलं। नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरचा जवान सराव करत होता। अपघातात जखमी झालेल्या पायलटवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू। आता जागे व्हा, व्यापार आता एक शस्त्र बनलंय। आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा। एका वृत्तवाहिनीशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफवर राजन यांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क हटवलं। 31 डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवर 0% आयात शुल्क। महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार। केंद्राच्या निर्णयानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका। नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहर कार्यकारिणी घोषित। भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारींनी 16 उपाध्यक्ष 4 महामंत्र्यांसह जम्बो कार्यकारिणीची घोषणा केली।
कल्याण बाजार समितीचे मुख्य दरवाजे बंद, लाखोंचा माल रस्त्यावर. गेट बंदीमुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी गोंधळ घातला. 100 ते 200 रुपये घेऊनच विक्रीसाठी गेटमध्ये सोडत असल्याचा आरोप.